Hello everyone. In this video we will see next VB programming. So first we will see what is a variable. So variable is nothing but which are used to store the value during program execution. म्हणजे आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करताना ज्यामध्ये आपण व्हॅल्यू सेव्ह करणार आहोत दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल. So variables are placeholders in which we can store value and recall them as when it requires. म्हणजे आपण त्यामध्ये व्हॅल्यू सेव्ह करू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ती यूज करू शकतो. अँड एव्हरी व्हेरिएबल इज हॅविंग नेम अँड व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल, सपोज a is equal to 5. So here a is a variable name and 5 is a value stored in that variable. So every variable is having its name and its value. And generally, instead of using value, we are calling variable by using its name. So this is a variable. So variables are used to store the value. Now we want to see how to declare variables in VB program. But before declaring variables in VB program, we will see some rules for variable naming. म्हणजे व्हेरिएबलचं नेम तुम्हाला कसं द्यायचं आहे त्यासाठी काही रूल्स आहे. द फर्स्ट रूल इज दॅट अ व्हेरिएबल नेम मस्ट बिगिन विथ लेटर. म्हणजे काय, व्हेरिएबलचं नाव हे लेटरनेच स्टार्ट व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सपोज मी नेम घेतलं सम. So here sum means addition. For addition we are taking variable as a sum or we are taking as a area. जे आपण भरपूर वेळा यूज केलं. So here sum and area are variable names and here they are begin with alphabets. Now suppose if we are declaring variable like this, that is one sum, then this variable is begin with number, so this is not a valid variable name. So first rule is that your variable name must begin with alphabet. Second rule is that it can't contain any spaces or any type of declaration character. म्हणजे व्हेरिएबल लिहिताना सपोज आता तुम्ही सम व्हेरिएबल डिक्लेअर केला होता, तर इथे सम व्हेरिएबल लिहिताना अशी स्पेस द्यायची नाही. So spaces are not allowed in variable name. Also you cannot give any character. म्हणजे तुम्ही स्टार, स्लॅश, डॅश असं काही त्यामध्ये यूज करू शकत नाही. नेक्स्ट रूल इज दॅट इट मस्ट नॉट एक्सीड 255 कॅरेक्टर्स. म्हणजे व्हेरिएबलची लेंथ 255 कॅरेक्टर्सपर्यंत तुम्ही लिहू शकता, त्यापेक्षा मोठा व्हेरिएबल नेम द्यायचा नाही. बट हिअर वी आर जस्ट डिक्लेअरिंग व्हेरिएबल अप टू 4 to 5 अल्फाबेट्स. अँड नेक्स्ट इज इट मस्ट बी युनिक विथ इट्स स्कोप. म्हणजे काय, त्या व्हेरिएबलचं नाव हे एकच असलं पाहिजे. दोन व्हेरिएबलला तुम्ही सेम नेम देऊ शकत नाही. सो दीज आर दी रूल्स फॉर व्हेरिएबल नेमिंग. म्हणजे एखाद्या व्हेरिएबलला नेम देण्यासाठी यू हॅव टू कीप इन माइंड दीज रूल्स. नाऊ आफ्टर दॅट वी विल सी विच आर द डेटा टाईप्स ऑफ व्हेरिएबल. म्हणजे आपण त्या व्हेरिएबलमध्ये कोणत्या टाईपची व्हॅल्यू सेव्ह करू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ डेटा टाईप. And here these are the main data types in VB. So first data type is numeric. Numeric म्हणजे काय, नंबर्स. त्या व्हेरिएबलमध्ये आपण नंबर सेव्ह करू शकतो. तर त्याच्यामध्ये हे डिफरंट पार्ट्स आहेत. तर कोणते पार्ट्स आहेत, इंटिजर. इंटिजर म्हणजे काय, तुम्ही त्यामध्ये नंबर सेव्ह करू शकता. सिंगल, डबल, लॉंग हे सुद्धा नंबर स्टोअर करण्यासाठी. पण डिफरन्स काय, इंटिजरची रेंज स्पेसिफिक आहे. त्यापेक्षा बिग व्हॅल्यू सेव्ह करायची असेल तर सिंगल डेटा टाईप यूज करायचं. त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू सेव्ह करायची असेल तर डबल. आणि त्यापेक्षा खूप मोठा नंबर सेव्ह करायचा असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉंग. अशा टाईपचे ते सिक्वेन्स आहे. छोटा नंबर असेल तर यू कॅन यूज इंटिजर अँड नॉर्मली वी आर युजिंग इंटिजर. अँड द लास्ट इज करन्सी. करन्सीमध्ये आपण पाहतो आपली करन्सी रुपीज किंवा अमेरिकेची जी आहे दॅट इज अ डॉलर. सो त्या टाईपमध्ये व्हॅल्यू सेव्ह करायची असेल तर वी कॅन यूज डेटा टाईप ॲज अ करन्सी.
सो दिस इज अ फर्स्ट डेटा टाईप न्यूमरिक, आणि न्यूमरिकच्या अंडर हे 5 डेटा टाईप्स येतात. नेक्स्ट डेटा टाईप इज अ स्ट्रिंग. आता स्ट्रिंग म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ अल्फाबेट्स. म्हणजे एखाद्याचं नेम तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर फॉर दॅट पर्पज यू आर युजिंग स्ट्रिंग. बुलियन म्हणजे काय? दोज व्हेरिएबल्स विच कॅन स्टोअर ओनली 2 व्हॅल्यूज आयदर ट्रू ऑर फॉल्स. की असे व्हेरिएबल की ज्यामध्ये तुम्ही फक्त ट्रू किंवा फॉल्स अशा 2च व्हॅल्यू सेव्ह करू शकता. डेट म्हणजे तुम्हाला फक्त त्या व्हेरिएबलमध्ये डेट सेव्ह करता येईल. नेक्स्ट ऑब्जेक्ट म्हणजे जर आपण कमांड बटन, टेक्स्ट बॉक्स वगैरे यूज केले त्या टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर करता येईल. आणि व्हेरियंट म्हणजे काय? असा डेटा टाईप की ज्यामध्ये तुम्ही काय व्हॅल्यू सेव्ह करणार आहात ते तुम्हाला माहीत नाही. सो फॉर दॅट पर्पज वी आर युजिंग डेटा टाईप व्हेरियंट. तर हे डेटा टाईप फक्त लक्षात ठेवा, कसे यूज करायचे ते आपण प्रोग्राममध्ये पाहू. तर एकदा रिकॅप घेऊ. तर इथे काय सांगितलं आहे? फर्स्ट इज युअर न्यूमरिक. न्यूमरिकच्या अंडर येतात इंटिजर, सिंगल, डबल, लॉंग अँड करन्सी. यामध्ये तुम्ही नंबर सेव्ह करू शकता. सेकंड डेटा टाईप इज अ स्ट्रिंग. मीन्स यू कॅन स्टोअर सिक्वेन्स ऑफ अल्फाबेट्स. म्हणजे जसं आपलं नेम, स्टुडंट नेम इज अ सिक्वेन्स ऑफ अल्फाबेट्स. ते सेव्ह करायचे असेल तर यू कॅन यूज स्ट्रिंग. बुलियन म्हणजे असे व्हेरिएबल की ज्यामध्ये यू कॅन स्टोअर ओनली 2 व्हॅल्यूज ट्रू ऑर फॉल्स. डेट म्हणजे डेट तुम्ही सेव्ह करू शकता. ऑब्जेक्ट म्हणजे एखादं कमांड बटन असेल किंवा टेक्स्ट बॉक्स असेल किंवा लेबल असेल तर ते सेव्ह करू शकता. आणि व्हेरियंट म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्ही कोणत्या टाईपची व्हॅल्यू सेव्ह करणार आहात ते माहीत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरियंट. नाव हिअर we will go to the declaration of variable. Now here, before using variable, you have to declare the variables. कोणताही व्हेरिएबल यूज करायचा असेल तर अगोदर तुम्हाला तो डिक्लेअर करायचा आहे. आणि डिक्लेअर करण्यासाठी हिअर देर आर 2 टाईप्स ऑफ डिक्लरेशन, एक्सप्लिसिट डिक्लरेशन अँड इम्प्लिसिट डिक्लरेशन. आता एक्सप्लिसिट म्हणजे काय पहा इथे. हिअर यू हॅव टू यूज डिम स्टेटमेंट फॉर डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल्स. म्हणजे कोणताही व्हेरिएबल डिक्लरेशन करायचं असेल तर डिम स्टेटमेंट तुम्हाला यूज करायचं आहे. आणि इथे पहा डिम मीटर ॲज इंटीजर इथे पहा यूज केलं आहे. हिअर डिम इज युअर स्टार्टिंग नेम स्पेस मीटर. हिअर दिस इज युअर व्हेरिएबल नेम ॲज इंटीजर. म्हणजे तुम्ही डेटा टाईप कोणता यूज केला आहे? इंटीजर. So this statement indicates that meter variable stores only numbers. Second statement काय? dim greetings as string. माहिती आहे व्हेरिएबल नेम मेन्शन केले ग्रीटिंग आणि त्याचा डेटा टाईप काय? स्ट्रिंग. म्हणजे ग्रीटिंगमध्ये तुम्ही फक्त एखादं नेम वगैरे सेव्ह करू शकता. यू कॅनॉट स्टोअर नंबर्स इन द ग्रीटिंग. तर हे झालं तुमचं फर्स्ट डिक्लरेशन. एक्सप्लिसिट डिक्लरेशन means here you have to compulsory declare the data type of variable. आणि सेकंड काय? implicit declaration. implicit declaration मध्ये here there is no need to mention the data type. The data type can be considered according to the value stored in that variable. तर फॉर एक्झाम्पल सपोज इथे तुम्ही लिहिलं dim var1, var2. आता इथे तुम्ही वरच्यासारखं ॲज इंटीजर, ॲज स्ट्रिंग, ॲज डेट असं काही मेन्शन केलेलं नाही. मग var1चा डेटा टाईप काय आहे? दॅट यू कॅन डिटरमाइन अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू स्टोर्ड इन द var1. var1 इज युअर व्हेरिएबल नेम. आणि var1मध्ये तुम्ही काय व्हॅल्यू सेव्ह केली आहे? थँक्यू. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग स्टोअर केली आहे. त्यामुळे var1चा डेटा टाईप जरी तुम्ही मेन्शन केला नाही तरी तो स्ट्रिंग आहे. आणि सेकंड काय आहे तुमचं? की इथे var2मध्ये यू आर स्टोअरिंग व्हॅल्यू 49.99. म्हणजे दिस इज अ इंटीजर. सो var2 व्हेरिएबल इज अ इंटीजर. हे लक्षात. सो दीज आर दी डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबल्स. 2 टाईपचे डिक्लरेशन्स असतात, एक्सप्लिसिट अँड इम्प्लिसिट. हे रूल्स, डेटा टाईप्स आणि डिक्लरेशनचा क्वेश्चन एक्झामला असतो. नाव लेंथ स्ट्रिंग म्हणजे एखादी स्ट्रिंगची लेंथ कितीपर्यंत अल्फाबेट तुम्ही सेव्ह करू शकता ते आपल्याला पाहायचं आहे. The string variables have variable length and we can also specify by using fixed length. तर फॉर एक्झाम्पल इथे दिले पहा dim str as string star 1000. म्हणजे याचा अर्थ काय? इथे
str इज युअर स्ट्रिंग नेम म्हणजे व्हेरिएबल नेम, ज्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग सेव्ह करू शकता आणि त्या स्ट्रिंगमध्ये 1000 कॅरेक्टर्स, आता इथे चुकून 100 झाले, त्यामध्ये 1000 कॅरेक्टर्स ते सेव्ह करू शकतात. 1000पेक्षा जास्त कॅरेक्टर सेव्ह करता येत नाही. सपोज तुम्हाला डेट सेव्ह करायची, तर असं डिक्लेरेशन करायचं आहे, डिम डे 1 ॲज डेट. व्हेरिएबल नेम तुम्ही काही देऊ शकता, म्हणजे डे 1 व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय सेव्ह करू शकता, डेट. डे 2 ॲज डेट, म्हणजे डे 2मध्ये सुद्धा काय सेव्ह करू शकता, डेट. आणि इथे स्टेटमेंट लिहिलं आहे डे 1 इज इक्वल टू डेट. याचा अर्थ दिस डे 1 व्हेरिएबल कॅन स्टोअर करंट डेट. करंट डेट म्हणजे काय, आजची जी डेट आहे ती त्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह केली जाऊ शकते. आणि इथे तुम्ही दोन डेटमधला डिफरन्स म्हणजे इयर, मंथ आणि डे हे सुद्धा रेडीमेड फंक्शन्स आहेत, त्यानुसार तुम्ही ते डेटचा डिफरन्स काढू शकता. जर तुम्हाला दोन डेटमधलं इयरचा डिफरन्स काढायचा असेल तर रेडीमेड फंक्शनने इयर डे 2 मायनस डे 1. इथे पहा डेट हे फंक्शन आहे रेडीमेड फंक्शन विच डिस्प्लेज करंट डेट. Year is a function which displays difference between 2 years. Now month is a variable, month is a function which display difference between days of months of 2 dates. And third, day is a variable which can store difference between days of 2 dates. तर हे रेडीमेड फंक्शन्स आहेत. आणि नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं, दॅट इज व्हॉट इज अ कॉन्स्टंट. So constant is nothing but a variable whose value is not changing during the program execution. म्हणजे प्रोग्राममध्ये ती व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर अँड द पाय व्हॅल्यू इज ऑलवेज 3.14 और 22/7. तर ही व्हॅल्यू तुम्ही कुठेही जा ती चेंज होणार नाही आणि म्हणून